नदीच्या पाण्यावर ठिबक माहिती सांगा, अशी एक कमेंट मोहन वानखेडे यांनी आमच्या व्हिडिओवर केली होती. तर बघा, तुमचं नदीचं पाणी म्हणजे काय, तर तुमचा पाण्याचा सोर्स उघडा आहे. उघडा आहे म्हणजे काय होतं की तिच्यात मोठ्या प्रमाणात घाण येऊ शकते, तिच्यात शेवाळं बनू शकतं किंवा आजूबाजूची घाण तिच्यात येऊ शकते. हा प्रॉब्लेम तुमच्या बोरिंगला नाही आहेत, तुमच्या विहिरीला नाही आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तिथे सँड फिल्टर वापरावं लागतं. तुम्ही जर तिथे सँड फिल्टर वापरलं तर ही जी काही घाण येणार आहे मोठ्या प्रमाणात, ही तिथे अटकली जाते आणि मग ते पाणी शुद्ध होतं. आता हे पाणी आणि तुमचं विहिरीचं पाणी किंवा बोरिंगचं पाणी हे सारखं झालं. आता याला पुढे तुम्ही कुठल्याही ठिबक सिंचनाला म्हणा, तुषार सिंचनाला म्हणा किंवा कुठल्याही तंत्रज्ञानाला हे तुम्ही वापरू शकतात. समजा तुम्ही सँड फिल्टर तिथे नाही वापरलं तर तुम्ही साधं फिल्टर वापराल. तर साध्या फिल्टरला काय होईल की ते वारंवार चोकअप होईल आणि मग ते जर 5-5 मिनिटांनी चोकअप होईल तर तुमचं काम कसं होईल. म्हणून उघड्या पाण्याचा सोर्स असेल, नदी, नारा, धरण, कुठलं बॅकवॉटर, तलाव, तर अशा ठिकाणी सँड फिल्टर वापरायचं. त्याच्यामुळे जी मोठ्या प्रमाणात घाण येते ती निघून जाते. मग ते पाणी सामान्य पाणी होतं, त्याला तुम्ही ठिबक सिंचनामध्ये वापरू शकतात. तर असाच प्रश्न जर तुमच्याही मनात काही असेल तर कमेंटमध्ये विचारा. मी पुढच्या व्हिडिओत त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. आणि अजून अशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.